नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आषाढी एकादशी गेल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते श्रावण मासाचे. श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आषाढ अमावस्या येते. याला गटारी, आषाढी अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते. तसेच आषाढ अमावस्येला दिव्याची आवस देखील म्हणतात. आषाढी अमावस्या 4 ऑगस्ट रोजी रविवारी येत आहे. दीप अमावस्येला दिव्यांच्या औसेची कथा नक्की ऐका. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे. दीप अमावस्या का साजरी करतात? या अमावस्येचे महत्त्व, माहिती, दीपपूजन कसे करावे आणि दीपदानाचे महत्त्व काय हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर दीप अमावस्येची व्रतकथा सुरू करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तामिळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची 2 मुले होती. त्या दोघांनी स्वतःच्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले. पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला 3 मुली झाल्या. त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. विनीतला 3 मुलगे झाले. पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोगत होती. परंतु विनीतला दुर्दैवाने अचानक दारिद्र्य आले. त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या 2 मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले. धाकट्या सगुणाला आईचे वागणे आवडले नाही. तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले. गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली. आई-वडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले. पुढे एकदा त्या राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला. स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती. ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळवली. मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली. ती सगुणेला मिळाली. सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले. तिने प्रामाणिकपणे ती राजाला नेऊन दिली. राजाने खुश होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले. शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले. तेव्हा तिने येत्या शुक्रवारी अमावस्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील, बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत अशी इच्छा प्रदर्शित केली. राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले. इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले. नंतर तिने आपल्या 2 दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले. तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराला सांगून ठेवले की जी सवाष्णबाई घराघरात प्रवेश करून बघेल तिच्याकडून मी पुन्हा कधीही या घरी येणार नाही असे वचन घ्या. मगच तिला बाहेर जाऊ द्या. तिन्ही सांजेच्या वेळी माता लक्ष्मी देवी त्या राज्यात आली. तिला सर्वत्र अंधार दिसला. मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते. तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले. लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारिद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली. तिथे उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेतले. मगच बाहेर जाऊ दिले. त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले.
राज्यातील सर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले. अशी ही दिव्याच्या औसेची कथा तुम्हालाही फळो ही शुभेच्छा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.